नमस्कार. दक्ष टाइम्स 24 लाईव्हचा महासंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या मतदारसंघासंदर्भात. दक्षचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप यांच्याबरोबर. नमस्कार दत्ताजी. नमस्ते. आज आपण महासंग्राम विधानसभेचा या अंतर्गत किंवा जे काही आपण आढावा घेणार आहोत त्या संदर्भात आम्ही काही प्रश्न विचारू. त्यांचे तुमच्याकडून आम्हाला प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. जनमानसाच्या मनात काय आहे ते तुमच्याकडून आम्हाला उलगडेल अशी आम्ही अपेक्षा करतो. दत्ताजी, तुम्ही हे सगळं काम करत असताना सामान्य ते सामान्य माणसापर्यंत पोहोचतात. तर 2024 विधानसभा मतदारसंघातील चालू घडामोडींबद्दल आपण काय सांगाल? खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आणि आता ही 2024ची विधानसभा खरं तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आहे. कारण 2014 साली प्रथमच सोशल मीडियाचा वापर हा केला गेला. तदनंतर तो तसा वाढत गेला. परंतु या 2024च्या विधानसभेला मात्र हायटेक प्रचार एका अर्थानं आपल्याला होतो दिसतो आहे. कारण सोशल मीडिया इतकी ऍक्टिव्ह आहे की प्रत्येक जो उमेदवार आहे त्या उमेदवारानं स्वतःची सोशल मीडिया साईट तयार केलेली आहे. काहींना टेंडर त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे कॅमेरे त्यांच्या बरोबर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर उभे आहेत. आणि त्यामुळे होतंय असं की उमेदवाराला काय हवंय ते डायरेक्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत हे पोहोचवलं जातंय. परंतु मतदारांना काय हवंय हे मात्र अजून उमेदवारापर्यंत पोहोचत नाहीये. कारण मध्ये ती दरी आहे. खरं तर सामाजिक कार्यकर्ते असतील, स्थानिक पत्रकार असतील, स्थानिक काही नागरिक असतील की जे नेहमी तटस्थाची भूमिका ही निभावत असतात. बऱ्या वाईट चांगल्या गोष्टी नेहमी दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. अशी मंडळी ह्या सोशल मीडियामुळं किंवा उमेदवारांनी जी काही आयात केलेली जी मंडळी आहेत, त्यांचे फोटोग्राफर असतील, सोशल मीडिया चालवणारे असतील, यांनी मोठी दरी एका अर्थानं निर्माण केलेली आहे. आणि ही दरी नक्कीच चांगल्या गोष्टींपासून मतदारांना लांब ठेवण्याचं काम ती करते आहे. खरं तर यामध्ये सांगायचं झालं तर आता कोपरा बैठका सुरू आहेत, घोंगडी बैठका सुरू आहेत, जाहीर सभा सुरू आहेत. ह्या सभा होत असताना ज्या गोष्टीकडे मतदारांचं लक्ष वेधलं पाहिजे ते वेधताना दिसत नाही. कारण गावागावात आपण जेव्हा ही मंडळी उमेदवार जातात, वेगवेगळ्या पक्षांची असतील अपक्ष असतील, तेव्हा संख्याबळ तिथे खूप कमी असतं. कदाचित वेळ चुकीची असल्यामुळे तसं असू शकतं की दुपारी 12 नंतर ही सगळी मंडळी जातात. त्यामुळे शेतकरी मतदार हा आपल्या कामधंद्याला गेलेला असतो. तेही कारण असू शकेल. परंतु जे मंडळी थांबतात ते अक्षरशः पक्षाचे पदाधिकारी असतात किंवा संबंधित उमेदवार जे आहेत त्यांच्याशी त्यांचे असलेले संबंध असतात. म्हणूनच ही मंडळी तिथं थांबलेली असतात. परंतु संध्याकाळच्या जेव्हा कोपरा बैठका असतील, घोंगडी बैठका असतील, तेव्हा मात्र सर्वसामान्य मतदार, नागरिक, वयोवृद्ध, शेतकरी, व्यावसायिक वेगवेगळे जे घटक आहेत ते घटक, मग तो कुठल्याही पक्षाचा जर उमेदवार त्या ठिकाणी गावात आला असेल तरी ते तिथं आवर्जून उपस्थित राहतात आणि सगळ्या गोष्टी समजून घेतात. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही 2024ची विधानसभा खूप टक्करीची होणार आहे, काटेकी टक्कर असणार आहे. खूप मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर आहेत. त्याच्यामुळं खरं तर यावर आपल्यासारख्या माणसांना भाष्य करणं आज थोडंसं कठीण असं मला वाटतं. की आता ज्या विधानसभेच्या 24 याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा? खरं तर आत्ताचे जे उमेदवार आहेत यांच्यामधील खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. त्या प्रामुख्यानं सांगायच्या झाल्या तर आत्ताचे उमेदवार हे खूप सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं नावलौकिक आहे. त्याच्यामुळं आत्ताचे उमेदवार हे खूपच सगळे म्हणजे पक्षाचे असतील, अपक्ष असतील, हे सुद्धा खूप चांगले उमेदवार आहेत ज्यांच्याकडनं खूप चांगल्या गोष्टी ह्या घेण्यासारख्या आहेत. त्यामुळं आत्ताचे जे उमेदवार आहेत, जे पक्षानं उभे केलेले आहेत किंवा अपक्ष म्हणून कोणाच्या सांगण्यावरून उभे राहिलेले आहेत, त्यांच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. परंतु खंत या गोष्टीची वाटते, वैयक्तिकदृष्ट्या ते प्रशिक्षित आहे, सुशिक्षित आहेत, समाजाची जाण त्यांना असलेली आहेत. परंतु जेव्हा समाजामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी निवडणुकीच्या व्यतिरिक्त घडत असतात तेव्हा मात्र ही अपक्ष मंडळी कुठे असतात हा मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा तुमची मग ग्रामपंचायत असू द्यात
किंवा जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिकेची असलेल्या त्या निवड असू द्या, लोकसभा असू द्या किंवा आताची विधानसभा असू द्या, ह्या सर्व निवडणुका लागल्यात की मग अनेक पक्षाची म्हणा, अपक्षाची उमेदवार म्हणा, हे जागृत होतात. परंतु एरवी मात्र ही मंडळी कुठे असतात हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की आत्ता जे उमेदवार आहेत हे खूप सुशिक्षित जरी असले तरी त्यांनी त्यांचा सुशिक्षितपणा हा कायमस्वरूपी आपल्या मतदारांवर त्यांनी ठेवला पाहिजे. नागरिकांच्या खूप मोठ्या अडचणी असतात, अशातलाही काही भाग नाही, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. परंतु त्या छोट्या मोठ्या गोष्टी जर प्रत्येक उमेदवारांनी जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की महसूल असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे सर्वसामान्यांचे छोटे मोठे प्रश्न असतात, अडचणी असतात, अशा वेळेस एक नागरिक म्हणून जर अशी मंडळी हे गोरगरिबाच्या पाठीशी उभी राहिली तर मला असं वाटतं की खूप चांगला बदल आपल्या एकूण लोकशाहीला फायद्याचा किंवा उपयोगी असा घडेल. परंतु तुम्ही जो मला विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न आहे असा की ही उमेदवार खरंच खूप सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडं समाजाकडं पाहण्याची एक दृष्टी आहे. कदाचित संविधानानं सांगितलेलं, लोकशाहीने दिलेलं त्यांना माहीत असावं, त्याचा विसर त्यांना नसावा असं मला वाटतं. यालाच एक जोडून प्रश्न आहे की आतापर्यंत म्हणजे श्रीगोंदा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून कुठल्याही राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना उमेदवारी दिलेली नाही आणि आता की एका राजकीय पक्षानं महिलेला उमेदवारी दिलेली, याविषयी काय सांगणार? खरं तर अशा पक्षाचं मी स्वागत करेन, कारण आपल्या लोकशाहीनं महिलांना समान संधी दिलेली आहे, 50% संधी दिलेली आहे जवळपास. तर महिलांना ही संधी द्यायलाच हवी होती. कुठल्या का होईना पक्षानं ती संधी दिलेली आहे, त्या निर्णयाचं मी सर्व मतदारांच्या, नागरिकांच्या वतीनं स्वागत करेन. परंतु हे करत असताना पक्षानं हेही पाहिलं पाहिजे की जेव्हा महिला उमेदवार आपण देतो तेव्हा जर कदाचित त्या आमदार झाल्या तर त्यांच्या पुढचे असणारे प्रश्न ते सोडू शकतील का? कारण अनेक गोष्टी अशा घडत असतात की लोकप्रतिनिधींना वेळेकडं न पाहता, घड्याळाकडं न पाहता हे अनेक ठिकाणी जावं लागतं, यावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. त्या अनुषंगानं ज्या कोणी आता उमेदवार आहेत अनुराधा नागवडे कदाचित त्या पूर्ण करू शकतीलही, परंतु त्यांनाही घरगुती काही अडचणी असतात, म्हणजे जर आपण सांसारिक अडचणी म्हणू, त्यांच्या व्यवसायाच्या अडचणी असतील, ह्या सर्व अडचणी त्यावर त्या मात करतील. परंतु शिवसेनेनं उभाटा गटानं जी उमेदवारी दिलेली आहे ती स्वागतार्ह आहे. मला असं वाटतं की यापूर्वी अशीच संधी महिला अपक्षांना दिलेली आहे. आत्ताही आपल्या एकूण जे आता 16 उमेदवार उभे आहेत त्यामध्ये एक महिला अपक्ष आहे, त्याचबरोबर म्हणजे ठुबे म्हणून आहेत, सुवर्णताई पाचपुते आहेत आणि नागवडे ते आहेत. तिघांनाही संधी आहे. त्याही अगोदर, सर्वांच्या अगोदर भाजपाची जी पहिली यादी आली त्यामध्ये प्रतिभा पाचपुते यांचं नाव होतं, परंतु काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं त्यांची उमेदवारी माघारी घेतली गेली आणि अनुराधा नागवडे या समोर आल्या. अपक्षामध्ये ठुबेताई आहेत किंवा सुवर्णताई पाचपुते आहेत, ह्या आहेत. खरं तर महिलांना संधी ही समसमानच असायला पाहिजे. खरं तर पहिल्यांदा असं घडतं की थेट लढत ही महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये होते आहे. खरं तर या संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये महिला पुरुष असा जरी भेद नसला तरी सुद्धा महिलांची ज्या काही प्रश्न आहेत हे मतदारसंघामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले दिसून येतात. जरी महिला थेट सांगत नसतील परंतु जेव्हा खाजगीमध्ये बोललं जातं तेव्हा महिलांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर जे बस स्टॉप आहेत त्या ठिकाणी कुठेही स्वच्छालयाची व्यवस्था नाही आहे. त्या ठिकाणी महिलांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या नाही आहेत, किंवा जे सार्वजनिक ठिकाणी असतात ज्या ठिकाणी समजा एखादी महिला आहे, तिला छोटं बाळ आहे, स्तनपानाची व्यवस्था अनेक ठिकाणी नाहीये. नंतर बाजार तळावर सुद्धा महिलांची सुरक्षा ही सांभाळली जात नाहीये. बस स्थानक आहेत मोठमोठे, नगर असेल, श्रीगोंदा असेल, अन्य जे मोठे बस स्थानक आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं. सरकारी जे कार्यालय आहेत, शासकीय कार्यालय, त्या ठिकाणी सुद्धा महिलांच्या ज्या काही सुरक्षेचा विषय आहे, त्यांच्या अन्य काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं हे आवर्जून दिसतं. हे आतापर्यंत लोकप्रतिनिधींच्या लक्षात का आलं नाही मला त्याचं कारण माहीत नाही.
अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे खरं तर लक्ष वेधायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. परंतु मला असं वाटतं जर कदाचित अनुराधा नागोडेंना जर संधी मतदारांनी दिली, कदाचित हे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न निकाली निघतील असं मला वाटतं. हां, हे दृश्य बदलेल असं वाटतं. श्रीगोंदा मतदारसंघामध्ये भरपूर वर्षापासून काही प्रलंबित प्रश्न उपस्थित केले जातात. जसं साळकाई योजना आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, MIDCचा प्रश्न आहे, इतर काही प्रश्न आहेत जे भरपूर वर्षापासून तेच प्रश्न आणि त्याच्यावरतीच निवडणूक लढवली जाते. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरं तर हा प्रश्न खूपच सुंदर, दिलखेचक, रोचक आणि टोचक सुद्धा आहे असं मला वाटतं. टोचक या अर्थानं कारण मुळात निवडणूक अशाच प्रश्नांच्या आधारे ही केली जाते आणि दर पंचवार्षिकला यांची ह्या प्रश्नांची आठवण होते. उकल मात्र होताना दिसत नाही. परंतु मला असं वाटतं की जसं 5 मैलावर गेल्यानंतर भाषा बदलते, गरजाही ह्या बदलत असतात. जेव्हा कधी पहिली निवडणूक आपल्या मतदारसंघात लढली गेली तेव्हा ही प्रश्न नक्की असावीत, आजही आहेत म्हणजे तेव्हा नक्की असली पाहिजेत. परंतु तेव्हाची गरज आणि त्याची तीव्रता ज्या पटीत आहे त्याच पटीत आत्ताही दिसते आहे. परंतु उदाहरणार्थ तुम्ही साखळी प्रश्न हा जो घेतला, खरं तर तो प्रश्न खूप कठीण आहे. लोकप्रतिनिधी खरं का सांगत नाहीयेत हे मला माहीत नाहीये. परंतु जेव्हा त्याच्या स्थानिक नागरिकांशी चर्चा केली जाते तेव्हा त्यांना माहिती आहे की पाणी उचलून आणणं आणि हे नदी ओढ्याच्या माध्यमातनं हे शेतापर्यंत पोहोचवणं हा कठीण काम आहे. परंतु चला साखळी प्रश्न करून त्याच्यावर टाळ वाजवून भजन कीर्तन हे केलं जातं, हे खूप घातक आहे. आणि तुम्ही जो बोगद्याचा विषय जो केला, खरं तर गेली अनेक वर्षांपासून आपल्या मतदारसंघामध्ये शेती केली जाते, कारण भारत देश हा शेतीप्रधान आहे. क्षेत्र हे वाढतं आहे म्हणजेच फक्त जे ओलिताखाली नाही ते ओलिताखाली आणलं जात आहे, जे माळरान आहे ते वहीत केलं जात आहे, जे माळरान वहीत केलं जातंय तिथं क्षेत्र वाढतंय. परंतु जिरायत क्षेत्र हे बागायत होतंय म्हणजे ते क्षेत्र वाढतंय अशातला भाग नाही. परंतु जेव्हा पहिली निवडणूक लढली गेली तेव्हा हा प्रश्न आला असेल, कदाचित मांडला गेला असेल प्रचारामध्ये. परंतु तेव्हाचं जे क्षेत्र होतं ते क्षेत्र आत्ता जेवढं आहे तेवढंच होतं. परंतु त्याची मागणी, कारण माळावर पाणी नेणं इतकं सोपं नाही. जो भाग आपला बागायत आहे तो बागायत भाग तेव्हाही होता, आत्ताही होता. परंतु जी गरज आहे, गरजेच्या याच्यामध्ये त्याची तीव्रता तितकी भासली नसावी. कदाचित जे प्रतिनिधी आहेत त्याची पूर्तताही त्यांनी केली असावी. परंतु दर पंचवार्षिक नंतर लोकसंख्या वाढलेली असते, शेताची वाटणी झालेली असते, मग अंतर्गत प्रश्न असतात, घरगुती प्रश्न असतात की ज्या गटात कॅनल आहे तो दुसऱ्याकडे जातो, मग ते अंतर्गत वाद निर्माण होतात आणि त्या अनुषंगानं हे विषय तसेच राहिले असावेत. विजेचा प्रश्न आहे तेव्हा विजेची मागणी ही कमी होती, इंजिन होती, मोट होत्या, त्याच्यामुळे विजेची मागणी कमी होती. आता घरगुती जरी पाहिलं तरी घरगुती फ्रीज आलंय, कूलर आलंय, AC आलायत. ACचा म्हणजे एकूण विजेची मागणी ही घरगुती वाढली, शेतामध्ये सुद्धा मागणी वाढलेली आहे. आणि या ज्या तारा आहेत, वीज वाहक तारा आहेत, ह्या अनेक वर्षापासून तशाच आहेत. त्याच्यामुळं लोड तेव्हा येतात, तप्त झाल्यानंतर त्यात तुटतात. त्याच्यामुळे ते प्रश्न तसेच आहेत. खरं तर आता ह्या तारा संपूर्णच मतदारसंघातल्या वीज वाहक तारा बदलण्याची गरज आहे. जे खांब आहेत, लोखंडी खांब, ते खालून गंजलेले आहेत, ते बदलण्याची गरज आहे. शिमिटी खांब आहेत, अनेक ठिकाणी वाकलेले आहेत, पिसलेले आहेत, ते बदलण्याची गरज आहे. अनेक शेतांमध्ये म्हणजे अगदी एखाद्या महिलेनं कपडे सहज वाळायला घालावेत तारेवर, इतक्या त्या वीज वाहक तारा खाली आलेल्या आहेत. कर्मचारी हे अधिकाऱ्यापर्यंत का पोहोचवत नाहीत, ते अधिकारी लोकप्रतिनिधीपर्यंत का पोहोचवत नाहीत, हा प्रश्न आहे. तुम्ही विचारलेला तो प्रश्न, त्याला आणखी चालू घडामोडीवर जलजीवन हा एक विषय शासनाकडून आलेला आहे की प्रत्येक घरात पाणी गेलं पाहिजे आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा आहे. पाणी आणण्यासाठी त्यांना विहिरीवर, बोरवेलवर, ओढ्यावर किंवा तलावावर जावं लागतं. ते जावं लावू नये म्हणून ही योजना आणली गेली. परंतु ही योजना आजही कुठल्याच गावात पूर्ण झालेली दिसत नाहीये. खरं तर ही खंतजनक गोष्ट आहे, आपल्या मतदारसंघाला लांछन लावणारी गोष्ट आहे. खरं तर लोकप्रतिनिधी असतील किंवा जे कोणी अधिकारी असतील यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधायला पाहिजे. आत्ताच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये हा जलजीवनचा प्रश्न कुठेही चर्चेला येत नाही, मांडला जात नाही, त्याची मागणी होत नाही. हे खरंच वाईट गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हाचे प्रश्न हे आजही आहेत. राहिला विषय MIDCचा,
तर आपली MIDC आपल्याला कितपत गरजेची आहे, खरं तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण MIDC आली म्हणजे साहजिकच आपल्याकडं आर्थिकता सुबत्ता येणार आहे आणि ती सुबत्ता येताना काय काय बरोबर घेऊन येणार आहे ही आपण त्याची खरंच चर्चा करण्याची आवश्यकता नाही. कारण जेव्हा आपण पुण्याकडे पाहतो, मुळशीकडे पाहतो, तिथं अनेक गोष्टी याच्याबरोबर आलेल्या आहेत. म्हणजे चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी येतात. याचा परिणाम आपल्या तालुक्यावर किती आणि कसा होईल याबद्दल शंका वाटते. परंतु MIDC होणं गरजेचं आहे का हे थोडंसं लोकप्रतिनिधी पाहण्याची आवश्यकता आहे. कारण जर आत्ता कोणताही भाऊ आपल्या बहिणीला आपलं क्षेत्र त्यातला तिचा वाटा हा सहजपणे देतो आहे, पण उद्या जर MIDC आपली उभी राहायला लागली तर मात्र घरामध्ये सुद्धा मोठं वादन निर्माण होऊ शकतं. बहीण भाऊचा वैरी होणार आहे आणि वाद हा उभा राहणार आहे. म्हणजे या अनुषंगानं ती MIDC होऊ नये असं माझं किंवा एकूण लोकांचं मत नाहीये. परंतु ते होत असताना काही गोष्टी ह्या आपण विचार करावा असं मला वाटतं. बापू, मुलाखत चालू झाल्यापासून आपण उमेदवारांच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोललो, प्रलंबित प्रश्नांबद्दल बोललो, परंतु प्रत्येक उमेदवाराची काहीतरी निगेटिव्ह बाजू आहे. तर त्या हानिकारक बाजू कोणाच्या आणि कोणत्या आहेत याबद्दल आपण काय बोलाल? अरे बापरे, तुम्ही तर बॉम्बच टाकला. खरं तर जे प्रेक्षक आहेत त्यांना हा प्रश्न नक्की भावला असेल आणि भावेलही, परंतु कोंडी मात्र तुम्ही माझी केली. कारण कौतुक केलेलं नक्की सर्वांना आवडतं आणि उनीदुनी काढलेलं हे टोचतं. परंतु आपला स्वभाव आहे, जे सत्य आहे ते समोर आणणं. त्या अनुषंगानं तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. कितपत यशस्वी होईल मला माहीत नाही, परंतु मी नक्की प्रयत्न करेल. खरं तर उमेदवार जो उभा राहतो तो काहीतरी घेण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी. ज्या आपल्या त्यांच्या जाहीर सभा असतील, कोपरा बैठकी असतील, घोंगडी बैठकी असतील, संपर्क असेल, यातनं त्यांना काहीतरी मिळवायचं असतं. म्हणूनच ते ह्या गोष्टी करत असतात. आत्ता मध्यंतरी एक मोठी जाहीर सभा झाली. त्या जाहीर सभेमध्ये खासदार संजय राऊत यांनी जे विद्यमान आमदार त्यांच्या व्यंगावर त्यांनी भाष्य केलं. खरं तर हे चांगलं नाहीये. भाषणामध्ये कदाचित अनावधानाने ते गेलं असेल, परंतु नेहमीच श्रीगोंद्याची ही संस्कृती नाही, भारतीय ही संस्कृती नाही. आपण नेहमी ज्येष्ठांचा आदर हे आपण करत असतो. त्यामुळं या आदराचं उल्लंघन या ठिकाणी झालेलं दिसतं आणि त्याचे प्रतिसाद सुद्धा आपल्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हे गेलेले दिसून येतात. खरं तर मी कौतुकही असं त्यांचं करेल, संजय राऊतांचं नव्हे, जे विद्यमान आमदार आहेत किंवा त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते आहेत किंवा राहुल जगताप आहेत, त्याच्यावर अनुराधा नागवडे आहेत, यांचं मी कौतुक यासाठी करेल. त्यांनी अजून आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या बोलण्यांमध्ये अजून कुठेही कमरेच्या खाली वार त्यांनी अजून केलेले नाहीत. ती संस्कृती त्यांनी ती जपलेली आहे. परंतु जेव्हा आपण बाहेरून एखादा पाहुणा वक्ता आपण बोलवतो, त्यांच्याकडनं खरं तर रिहर्सल करून घेणं गरजेचं आहे की आपण काय बोलणार आहात आणि काय बोलू नये याची माहिती खरं तर त्यांना द्यायला हवी. ती दिली गेल्यामुळं हे अनावधानानं घडलं. खरं तर अगोदर तो विषय कुणी मांडला, काय मांडला, कारण खासदार राऊतांना तो विषय कितपत माहीत आहे याबद्दल मी अनाभिज्ञ आहे. परंतु कुणीतरी तो विषय त्यांच्या कानावर घातला असावा, कदाचित तो त्यांना माहीतही असावा आणि म्हणून त्यांनी ते भाष्य केलं आणि ते भाष्य एका अर्थानं पाचपुते गटाच्या पथ्यावर पडलं. नागोड्यांना म्हणजे उभाटा शिवसेनेला ते घातक ठरलं. त्यानुसार अनेक बातम्या वृत्तपत्रातनं असतील, वेगवेगळ्या चॅनलवर असतील, ह्या आल्या. त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी घातक ठरतायत. त्याचबरोबर राहुल जगताप यांच्याही गोष्टी थोड्याशा त्यांना हानिकारक ठरतायत. ते म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट न देणं, तरुणांची जी त्यांच्याबरोबर जी संगत आहे ती संगत त्यांना हानिकारक आहे. कारण सर्वच तरुण हे विचारी असतात असं नाही. तर खरं तर त्यांनी त्या गोष्टी थोडं सांभाळून घेतल्या पाहिजे. जसं आपण म्हणतो की ताक सुद्धा फुंकून पिणं ही जी म्हण आहे, कारण तोंड भाजतं. ताक पिताना नक्की तोंड भाजत नाही. चहा पिताना, कुठलीही गरम वस्तू पिताना तोंड भाजत असतं. ताक हे थंडच असतं, तरी सुद्धा ते फुंकून प्यायचं ही जी म्हण आहे तेच कारणानं आहे की त्यांनी सुद्धा निर्णय घेताना खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार हा केला पाहिजे. त्याचबरोबर सुवर्णाताई पाचपुते आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची उंची ही मोजायला हवी आहे. कारण
त्यांचं असं आहे, घटनेनं आपले अधिकार दिलेले आहेत की प्रत्येकाने कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या करू नयेत. तर त्यांचा तो अधिकार आहे. आपल्या विधानसभेची निवडणूक लढण्याचा, उमेदवारी करण्याचा तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्या अगोदर आपण जी आपल्याला घटनेनं, संविधानानं दिलेले जे कर्तव्य आहेत, ते कर्तव्य आपण अगोदर पार पाडले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ, जर मी गोरगरिबांच्या कामाला जर मी आलो, त्यांची कामं मी केली, त्यांची मदत मी केली, तर साहजिकच माझा अधिकार तयार होतो कधीतरी त्यांना बोलण्याचा. परंतु मी जर त्यांना कुठली मदत करत नसेल तर माझा अधिकार राहत नाही त्यांच्याकडनं काही मागण्याचा. तर सुवर्णाताईंनी थोडंसं थांबायला हवं होतं. आणि त्यांचा संपर्क, लोकसंपर्क खूप चांगला आहे असं त्याही सांगतात आणि अनेक ठिकाणी ऐकायलाही मिळतं. परंतु हे करत असताना महसूल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, हे ज्या ज्या ठिकाणी महिलांचे म्हणून जिथं प्रश्न आहेत तिथं त्यांनी उभं राहून ते प्रश्न सोडवायला पाहिजे. ते सोडवताना कुठं दिसल्या नाहीत. ह्याही गोष्टी त्यांना खरं तर हानिकारक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचाही जो हिरडगाव कारखाना आहे त्याचे प्रश्न नागरिकांना माहिती आहेत. तोही कारखाना अडचणीत आला, तो कशामुळे आला, काय आला, हे लोकांना माहिती आहे. त्याही वेळेस अनेकांचे पेमेंट देणे बाकी असावेत असं मला वाटतं. ते त्यांना घातक होऊ शकतं. त्याचबरोबर त्यांनी ऐनवेळी विधानसभेची प्रतिभाताईंना मिळालेली उमेदवारी होती ती त्यांनी बदलली. त्यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते यांना ती दिली. कदाचित हाही फटका त्यांना थोडाफार बसू शकतो. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार खरं तर आता त्यांचे चिरंजीव आता सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत. तरुणांनाच खरं त्यांनी संधी द्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ती संधी त्यांच्याकडे ठेवली आणि स्वतः ते उमेदवार राहिले, उभे राहिले. त्यामुळे ही गोष्ट त्यांना थोडीशी घातक ठरू शकते मला असं वाटतं. आताची जी विधानसभा आहे 2024ची, याच्यामध्ये काही राजकीय पक्षांनी ज्यांना ज्यांना तिकीटं दिलेलं आहेत त्यांच्याविषयी आपण बोललेलोच आहोत. परंतु विक्रमी म्हणायला हरकत नाही की जवळजवळ 16 उमेदवार आहेत, पैकी 10 उमेदवार की अपक्ष आहेत. तर त्यांच्याविषयी समजा फायदा तोटा की काय होऊ शकतो याविषयी काय म्हणाला? खरं तर नाण्याला दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. कारण दुसरं बाजू असल्याशिवाय पहिल्या बाजूलाही महत्त्व राहत नाही. ज्याला आपण काटा आणि छापा असं म्हणतो. काटा म्हटलं की खरं त्याच्यावर तर आकडा लिहिलेला असतो, परंतु त्या आकड्याला किंमत यायची असेल तर पाठीमागं छापा असतो, जिथं आपला अशोक चक्र किंवा आपले जिथं भारताची राजमुद्रा एका अर्थानं छापलेली आहे. राजमुद्रा आहे म्हणून त्या काट्याला किंमत आहे, त्या अंकाला किंमत आहे. अंक आहे म्हणून तर त्या राजमुद्रेला किंमत, असं ते आहे. म्हणून म्हटलं जातं की नाण्याला दोन बाजू असतात. आता जसं आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 16 उमेदवार उभे आहेत. खरं तर हा प्रश्न खूप विचार करण्यासारखा आहे. जे राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत प्रामुख्यानं त्यांच्या भोवतीच सध्या आता राजकारण फिरतं आहे, चर्चाही त्यांचीच होती आहे. परंतु जे अपक्ष आहेत मग ते काही राजकीय पक्षाचे असतील किंवा तसेही असतील, परंतु त्यांचा तोटा हा खरं तर काही मोठ्या गटांना हा होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं राहुलदादा जगताप असतील किंवा वंचितचे अण्णासाहेब शेलार असतील, सुवर्णाताई पाचपुते असेल किंवा अनुराधा नागवडे असेल, यांना तोटा हा त्याचा होऊ शकतो. त्याचे कारणं हे वेगवेगळी जरी असली तरी सुद्धा विचार करणारी आहेत. खरं तर मला असं वाटतं की हे जे अपक्ष उभे केले जातात हे काही मनाने उभे राहत नाही असं मला वाटतं. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे 5 वर्ष कुठे असतात, 5 वर्ष हे गायब असतात, कुठेतरी बिळात असतात आणि मग ऐन निवडणुकी काळामध्ये कुठल्या तरी मोठ्या नेत्याशी संधान साधून ते उभे त्यांच्या त्या प्रलोभनात ते बळी पडतात आणि मग फॉर्म भरतात. तो फॉर्म कायमही ठेवला जातो, मात्र ते कुठेही प्रचारामध्ये ते दिसत नाहीयेत. याचा अर्थ काय तर फक्त ते जे चिन्ह आहे ते चिन्ह गोठवलं जातं आणि एकूणच ज्यांच्या बाजूनं त्यांना ही सगळी रसद पुरवली जाते त्याचा फायदा हा त्यांना होतो. परंतु फायदा होण्यापेक्षा जास्तीत जास्त उमेदवारांना त्याचा तोटा होणार आहे. बापू, बऱ्याचशा प्रश्नाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी उहापोह निवडणुकीबद्दल केला आहे, परंतु या सगळ्या गोष्टींना अनुसरून मतदार काय निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतंय? खरं तर हा प्रश्न तसा खूप महाकठीण आहे. कारण मतदान आहे आणि ते गुप्त पद्धतीनंच केलं जातं. आपण पाहता जेव्हा आपण मतदान बूथमध्ये जाता, मतदान केंद्रावर जाता,
तेव्हा अनेक कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी असतात, परंतु जेव्हा मतदान करण्यासाठी ज्या टेबलवर जातो तिथं चौबाजूने बॉक्स हा ठेवलेला असतो आणि तो गुप्त पद्धतीनं मतदार करत असतो. आणि म्हणूनच फक्त या निवडणुकीच्या काळामध्येच साधा नागरिक तो मतदार राजा होत असतो. ह्याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे, कारण संविधानानं अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि तो गुप्त पद्धतीनं. जर कदाचित संविधानाचा जर अनादर केला गेला तर हे मतदान गुप्त न होता ही उघड पद्धतीने होईल, जे अनेक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे उघडपणे जाऊन तिथं मतदान होतं किंवा मतदान करून घेतलं जातं. परंतु खरं तर आमचे श्रीगोंदा मतदारसंघातले सर्व मतदार सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत, कोणाच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत आणि योग्य उमेदवार जो सुशिक्षित आहे, ज्यांना मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याची जाण आहे, त्याची माहिती आहे, त्याची उकल ते करू शकतील. मग ते स्त्री असो, पुरुष असो, कोणत्या पक्षाचे असोत किंवा अपक्ष असो, याहीपेक्षा असा समज असणारा, या मतदारसंघाला लायक असलेला उमेदवार नक्कीच हे मतदार विचार करून आपल्या पवित्र मतदानातनं ते समोर आणतील असा मला अंदाज आहे. बापू, श्रीगोंद्यातली सगळीकडची परिस्थिती पाहता आता सध्या महिला राज श्रीगोंद्यात चालू आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती विधानसभेत राहील असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर तुम्ही आता ज्या महिलांचा उल्लेख केला, म्हणजे आपल्या तहसीलदार वाघमारे मॅडम याही महिला आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी सावंत मॅडम याही महिला आहेत, गट विकास अधिकारी या सुद्धा महिला आहेत, त्याच्यानंतर मुख्याधिकारी याही महिला आहेत. खरं तर आणि दुसऱ्या बाजूला उमेदवार एका गटाचे त्याही महिला आहेत. खरं तर महिलांचा आदर करणारा आपला देश आहे, आपला महाराष्ट्र आहे, आपली संस्कृती आहे. महिला अधिकाऱ्यांचं काम हे नक्की सुंदर आहे, वाखाणण्यासारखं आहे. अनेक निवडणुका त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत, चांगली हातोटी त्यांना आहे, कुठलीही तक्रार त्यांची आतापर्यंत आलेली नाही. परंतु ही जरी एका बाजूला जरी हा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये तुम्ही मला जो खोचक प्रश्न विचारलेला आहे की आणि तुम्हाला सुतवाच पण करायचं आहे की जे आता उमेदवार आहेत महिला, अनुराधा नागवडे असतील किंवा सुवर्णा पाचपुते असतील, यांच्याबद्दल तरी मी आता कुठलंही भाष्य आज मी करू शकत नाही किंवा करणार नाही. मंडळी, महासंग्राम विधानसभेच्या या कार्यक्रमाअंतर्गत बापूंशी आपण बरीचशी चर्चा केली. बापूंनी बऱ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तरं थेट दिली, काही प्रश्नांची उत्तरं टाळलीही. परंतु मतदारांना या सर्व प्रश्नांच्या उत्तरातून काहीतरी उकल होईल व योग्य निर्णयापर्यंत पोहोचायला नक्कीच मदत होईल असं मला तरी वाटतंय. बापू, दक्ष टाइम्स 24 लाईव्हच्या महासंग्राम विधानसभेच्या या कार्यक्रमात आपण आलात व आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आम्ही दक्ष टाइम 24 लाईव्ह आपले आभारी आहोत.